तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आरटीई ॲडमिशन 2025-26 खाजगी शाळेमध्ये मोफत शिक्षण। तर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे शाळेची नोंदणी 18 डिसेंबर पासून सुरू झाली होती आणि आता शाळेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच ऑनलाईन अर्ज। तर ऑनलाईन अर्ज 14 तारखेपासून सुरू झाले आहे। ऑनलाईन अर्ज भरण्या अगोदर पोर्टलवर पालकांसाठी काही सूचना देण्यात आल्या आहे। तर काय सूचना देण्यात आली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या पाल्याचे आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर ही माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे। तर पोर्टलवर पालकांसाठी काय माहिती दिली आहे हे आपण पाहू। पालकाकरिता सूचना 2025-26 आरटीई प्रवेश प्रक्रिया करिता सूचना 2025-2026। तर 1. आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा। 2. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। 3. आपल्या पालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही। 4. 1 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्यात। 5. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी। 6. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। 7. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत। 8. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतः जवळच लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी। 9. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। 10. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा। 11. आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/1/2025 पर्यंतच राहील, म्हणजे 27 जानेवारी पर्यंतच राहील। 12. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। सन 2025-2026 या वर्षाकरिता निवास पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। 14. सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। 15. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। 16. बालकाच्या जन्म तारखेबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्म तारखेबाबत काही समस्या आल्यास या दिलेल्या या वेबसाईटवर ईमेल पाठवावा। तर पोर्टलवर या सूचना देण्यात आल्या आहे। तर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ह्या सर्व सूचनांचे पालन करूनच ऑनलाईन अर्ज भरावा। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।